ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. आपण योगामध्ये दीक्षा आणि मंत्र यांचं नातं नेहमी ऐकतो, पण आज आपण श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या शिकवणीतून एका जरा वेगळ्या पैलूवर बोलणार आहोत. हा पैलू पूर्ण योगामधला आहे. हो, नमस्कार. इथे असं म्हटलंय की पूर्ण योगात दीक्षेसाठी असा काही विशिष्ट मंत्र दिला जात नाही. बरोबर. पारंपरिक पद्धतीपेक्षा हे वेगळं आहे. मग चला याच मुद्द्यावर आज आपण सविस्तर बोलूया. म्हणजे जर मंत्र नाहीये तर मग पूर्ण योगात ही दीक्षा म्हणजे नक्की काय आणि ती मिळते कशी? हा महत्वाचा प्रश्न आहे. या शिकवणीनुसार खरी दीक्षा म्हणजे काही बाहेरून मिळणारी गोष्ट नाहीये. अच्छा. ती म्हणजे साधकाची चेतना आतून श्रीमाताजींप्रत खुली होणं. अच्छा, म्हणजे एक आंतरिक कनेक्शन. अगदी. ही कुठली यांत्रिक क्रिया नाहीये, ही एक आतली अवस्था आहे. जेव्हा आपलं मन आणि प्राण शांत होतात ना, ती अस्वस्थता कमी होते आणि एक तीव्र ओढ, ज्याला ते अभिप्सा म्हणतात, ती निर्माण होते. अभिप्सा? हो, तेव्हा ही दीक्षा आपोआप घडते. त्यासाठी वेगळ्या मंत्राची गरज नाही. ओके, म्हणजे ओढ आणि समर्पण यातून दीक्षा साधते. पण मग साधनेसाठी म्हणजे रोजच्या अभ्यासासाठी काहीतरी आधार लागतोच ना? हो, बरोबर. मग जप किंवा नामस्मरणासाठी काय मार्गदर्शन आहे इथे? अगदी. साधनेला आधार म्हणून आणि चेतना सतत जागृत ठेवायला नामस्मरणाचा उपयोग नक्कीच सांगितला आहे. साधक एकतर फक्त श्री माताजी असं नाव घेऊ शकतो किंवा श्री अरविंद, श्री माताजी असं दोन्ही नावांचा एकत्रित जप करू शकतो. अच्छा. पण हा जप म्हणजे केवळ शब्दांची पुनरावृत्ती नाही, हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे त्या नावामागे जी दिव्य शक्ती आहे, तिला केलेलं ते आवाहन आहे एक प्रकारे. समजलं. आता याच साधनेत एकाग्रतेसाठी 2 केंद्रांचा उल्लेख आहे, हृदय केंद्र आणि मस्तिष्क केंद्र. या दोन्ही ठिकाणच्या एकाग्रतेचे परिणाम वेगवेगळे कसे आहेत हे जरा सांगाल का? हो, नक्कीच. दोन्ही केंद्रांवरची एकाग्रता महत्वाची आहे, पण त्यांचे परिणाम आणि अनुभव खूप वेगळे आहेत. जेव्हा साधक हृदय केंद्रावर म्हणजे आपल्या छातीच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करतो, तेव्हा चैत्यपुरुष जागृत व्हायला मदत होते. चैत्यपुरुष? हो, चैत्यपुरुष म्हणजे आपलं खरं आतलं सत्व, आपला दैवी अंश असं म्हणूया. तर हृदय केंद्रावरच्या एकाग्रतेमुळे काय होतं की भक्ती वाढते, प्रेम वाढतं आणि मग श्रीमाताजींशी एकरूपता साधणं सोपं जातं. अच्छा. साधकाला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव अगदी हृदयात व्हायला लागते आणि त्यांची शक्ती आपल्या स्वभावात म्हणजे प्रकृतीत कसे बदल घडवते याचा अनुभव येतो. म्हणजे हा खूप थेट अनुभव आहे. अगदी. या उलट जेव्हा एकाग्रता मस्तिष्क केंद्रावर म्हणजे डोक्याच्या वरच्या भागात केली जाते, तेव्हा आपलं मन उच्चतर चेतनेसाठी खुलं होतं. हे एक प्रकारे आत्मसाक्षात्काराच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे. ओके. यामुळे मन भौतिक मर्यादांच्या पलीकडे जाऊ शकतं. चेतनेच्या उच्च स्थिती अनुभवता येतात, ज्याला आरोहण म्हणतात. आणि मग ती उच्चतर चेतना पुन्हा आपल्या शरीरात जीवनात उतरवणं, ज्याला अवतरण म्हणतात, त्यासाठी मन तयार होतं. आणि हे अवतरण महत्वाचं आहे, बरोबर? कारण पूर्ण योगाचा उद्देश फक्त मुक्ती नाहीये. अगदी बरोबर. उद्देश आहे आपल्या संपूर्ण स्वभावाचं दिव्य रूपांतरण करणं. हे खूपच स्पष्ट झालं. छान समजावून सांगितल्यात. पण या शिकवणीत श्री अरविंदांनी एका मोठ्या चुकीबद्दल किंवा धोक्याबद्दल पण सावधान केलंय ना? हो, केला आहे. आणि तो मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. कोणती आहे ती चूक ज्याबद्दल साधकाने जागरूक राहायला पाहिजे? श्री अरविंद अगदी स्पष्टपणे सांगतात की मी माझ्या स्वतःच्या प्रयत्नांनी माझ्या बळावर पूर्णयोग साध्य करू शकेन असं मानणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. अच्छा. पण हे जरा आश्चर्यकारक आहे. आपण तर नेहमी प्रयत्नांनाच महत्त्व देतो. बरोबर आहे. पण इथे मुद्दा थोडा वेगळा आहे. त्यांच्या मते कोणतीही व्यक्ती केवळ स्वतःच्या अहंकारयुक्त प्रयत्नांनी या योगाची सगळी अंग पूर्ण करू शकत नाही, कारण याचं ध्येयच मानवी क्षमतेच्या खूप पलीकडचं आहे. पण मग याचा अर्थ काय घ्यायचा?
साधकांनी प्रयत्नच करायचे नाहीत का? नाही, तसं नाही. प्रयत्नांना पूर्णपणे नाकारलेलं नाहीये. पण योग्य दृष्टिकोन काय हवा यावर भर आहे. तो दृष्टिकोन म्हणजे आपल्या मर्यादित शक्तीवर अवलंबून न राहणं. मग काय करायचं? स्वतःला पूर्णपणे श्रीमाताजींच्या हाती सोपवून देणं. सेवा, भक्ती आणि ती तीव्र अभिप्सा. आठवते आपण आधी बोललो? हो, अभिप्सा. तर या अभिप्सेद्वारे स्वतःला त्यांच्या कार्यासाठी एक माध्यम बनवणं. जेव्हा साधक हे करतो तेव्हा श्रीमाताजी स्वतः त्यांच्या प्रकाश आणि शक्तीद्वारे त्या व्यक्तीमध्ये काम करतात. हीच खरी साधना मानली जाते. म्हणजे मी करतोय हा भाव सोडायचा. अगदी. त्यामुळे मी मोठा योगी बनेन किंवा मी अतिमानसिक चेतना मिळवेन अशी वैयक्तिक महत्वाकांक्षा बाळगणं किंवा सतत स्वतःची प्रगती मोजत बसणं हे सुद्धा एक प्रकारे साधनेत अडथळेच आहेत. कळलं. म्हणजे खरी गुरुकेली ही स्वतःच्या प्रयत्नांपेक्षा श्रीमाताजींप्रती पूर्ण समर्पण आणि विश्वासी आहे. त्यांनी आपल्याला जसं घडवावं तसं होण्याची तयारी ठेवणं, हाच मार्ग. बरोबर. बाकी त्या स्वतःच ठरवतात आणि घडून आणतात. चला तर मग आजच्या चर्चेचे मुख्य मुद्दे थोडक्यात पुन्हा पाहूया. पहिलं म्हणजे पूर्ण योगात दीक्षा ही मंत्राशिवाय तीव्र अभिप्सेतून मिळणारी आंतरिक जागृती आहे. साधनेसाठी श्रीमाताजींचं किंवा श्री अरविंद श्रीमाताजींचं नाव आधार म्हणून वापरलं जातं. बरोबर. तिसरं, हृदय केंद्र आणि मस्तिष्क केंद्र यांवरील एकाग्रतेचे परिणाम वेगवेगळे आहेत. एक भक्तीसाठी तर दुसरं उच्चतर चेतनेसाठी. हो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या अहंकारी प्रयत्नांवर भर न देता श्रीमाताजींना पूर्णपणे समर्पित होणं हीच या साधनेची खरी दिशा आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.